मालेगाव महानगरपालिकेच्या विशेष महासभेत नगरसेवक एकमेकांना भिडलेत। अर्थसंकल्प सादर करण्यासाठी घेण्यात आली होती महासभा। सत्ताधारी इस्लाम पार्टी आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं कळतंय। घरपट्टी वाटप न केल्यामुळे हा वाद झाला होता। एमआयएम गटनेते अब्दुल मलिक आणि महापौर पती खालिद हाजी यांच्या चकमक झाली होती। तर दोन्ही बाजूचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे सभागृहात काही वेळ ताणतणाव निर्माण झाला होता। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल। मालेगाव मनपा विशेष महासभेत राडा झालाय, काय नेमकं? नक्कीच मालेगाव महानगरपालिकेची ही विशेष महासभा क्रमांक 3 होती आणि मागच्या सभेत जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता त्याच्यात काही त्रुटी होत्या। त्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि विशेष काही नवीन जे विषय आहेत ते मांडण्यासाठी हा अर्थसंकल्पाच्या वेळेस ही जी महासभा आहे ही घेण्यात आली। मात्र इथे एक नवीन विषय समोर आला होता की बोला विशाल। आणि एमआयएमचे जे नगरसेवक आहे यांच्यामध्ये जरा शाब्दिक चकमक झाली आणि शाब्दिक चकमक ही जवळपास एक अंगाशी सुद्धा त्यांनी त्याच्यावर मारामारी सुद्धा करण्याचा थोडासा तसा प्रकार झाल्यामुळे हे जे दोघे नगरसेवक जे आहे एकमेकांच्या अंगावर धावून आले। त्यामुळे सभागृह जो आहे त्या सभागृहात काहीसा तणाव देखील निर्माण झाला होता। मात्र जे काही ज्येष्ठ नगरसेवक आहेत काही शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला। मात्र सभा काही वेळ तहकूब झाली होती। निश्चित धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय घरपट्टी वाटप न केल्यामुळे हा वाद झाल्याचं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं।